हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 30. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 30 मध्ये डिफरन्शिएशनमधलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हला सुरुवात करत आहे. या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते ऑलरेडी पाहिलेलं आहे. जर आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर काढता आला तर 100% सेकंड ऑर्डर येणार, थर्ड ऑर्डर येणार, फोर्थ ऑर्डर येणार, nth ऑर्डर येणार. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर आला तरच आपल्याला पुढचे डेरिव्हेटिव्ह येतात, नाहीत बाकीचे डेरिव्हेटिव्ह येत नाही. 11वी क्लासमध्ये तुमचा जर चांगला अभ्यास झालेला असेल तर त्याचं ॲप्लिकेशन 12वीमध्ये 100% आपल्याला जमणारच. तसा हा कन्सेप्ट आहे. आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालेला आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करायचा. यामध्ये यावर्षीच्या सिलेबसमध्ये फक्त आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हपर्यंत सिलेबस आहे. त्याच्यानंतर थर्ड ऑर्डर किंवा nth ऑर्डर आपल्या डेरिव्हेटिव्हला अभ्यासाला नाही आहे. आपल्या पुस्तकामध्ये nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे, तसं आपण 1-2 एक्झाम्पल त्याचेही सॉल्व करून पाहणार आहे. पहिले सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा असतो त्याच्याविषयी आपण जरा चर्चा करू. समजा या ठिकाणी तुम्ही एक फंक्शन तयार केलं. काय तयार केलं तुम्ही? एक फंक्शन. कन्सिडर द फंक्शन आहे पहा. त्या फंक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे y बरोबर f(x) दिलेलं आहे आणि y बरोबर f(x) दिल्यानंतर या टर्मचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. कसा काढतो पहा आपण डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर या ठिकाणी येते तुमचं d(dx of y) इज इक्वल टू d(dx of f(x) आणि या f(x)चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा f'(x). म्हणजे तुमची जी दिलेली क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीमध्ये dy/dxचा डेरिव्हेटिव्ह हा f'(x) असतो. या f'(x)ला तुम्ही आतापर्यंत नाही काही म्हटले, पण ॲक्च्युअल आज आपण याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण जो dy/dx काढला त्या dy/dxला आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. जर आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढलेला असेल तर याच्यावरून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा काढता पहा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपण याला डबल डिफरन्शिएट केलं तर असं लिहितो पहा, d(dx of dy/dx इज इक्वल टू d(dx of f(x) असं रिप्रेझेंट केलं तर याला लिहिताना असं लिहितात d²y/dx² इज इक्वल टू f'(x)चा डेरिव्हेटिव्ह होतो f2'(x) आणि याला वाचताना वाचतो आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय असतो आपण याला? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जोपर्यंत फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार नाही तोपर्यंत सेकंड ऑर्डर येतच नाही. म्हणजे आपण या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाटला, त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढला तर सेकंड ऑर्डर केला. आता फक्त थेरॉटिकल आपल्या मनात एक विचार येतो की सर इथं d(d)(d²y) झाला, इथं dx ब्रॅकेट स्क्वेअर यायला पाहिजे. पण पहा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑलवेज डिनोटेड बाय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सिम्बॉल पाहायचा डिनोटेड बाय, वेगवेगळ्या भाषेत दाखवतो आपण. याला ऑलवेज असं लिहितात पहा, d²y/dx² असं रिप्रेझेंट करता. तुमच्या मनात विचार आला असेल बा, याच d²yला दुसरं म्हणतो आपण त्याला, याला f2'(x) म्हटलं चालते, याला या ठिकाणी y2' म्हटलं चालते, y2 म्हटलं चालते, असे वेगवेगळे नाव आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं तसं होणार नाही. बटमध्ये मी जातो आणि असा प्रश्न विचारतो, बट d²y/dx² इज नॉट इक्वल टू d²y/dx². म्हणजे d(d)(d²y), dx(dx)(dx² असं लिहितात, असं लिहित नाही. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑलवेज डिनोटेड बाय d²y/dx². त्याचं रिप्रेझेंटेशन असं नसते. मग तुम्हाला असं वाटते बा असं व्हायला पाहिजे, पण प्रॅक्टिकली असं लिहित नाही. लिहिताना d²y/dx² किंवा f2'(x) किंवा y2' किंवा y2 असं म्हणतात. याला अशा पद्धतीनं लिहिल्या जात नाही. हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलेला असेल तर आपल्याला ॲटोमॅटिकली या ठिकाणी थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होतो. आता काय म्हणतो पहा, हे जे इक्वेशन आहे तुमचं, याला असं म्हटलं मी, अगेन हा तुमचा 1 आहे, हा तुमचा 2 असेल आणि इक्वेशन 3 असेल, बरोबर आहे. आणि मी जर असं म्हटलं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर काय होते पहा, जर आपण या इक्वेशन 3चा डबल डेरिव्हेटिव्ह काढला तर तो असा येतो d³y/dx³ इज इक्वल टू f3'(x). पहा, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे तुमचा तो कसा आला तुमचा d³y/dx³. कसा आला तुमचा
डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब असा आला. यालाच आपण लिहिताना फक्त F3 डॅश असा म्हणा. मग हा जो F3 डॅश आहे याला म्हणतो आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणतो आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे माझी जर दिलेली टर्म होती त्या टर्मला मी डबल डिफरन्शिएट केलं आणि डबल डिफरन्शिएट केल्यानंतर डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब म्हणजे F2 डॅश ऑफ एक्स याला मी थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. म्हणजे माझा फर्स्ट ऑर्डर आला, माझा सेकंड ऑर्डर आला, माझा थर्ड ऑर्डर तयार झाला, असाच फोर्थ ऑर्डर, असाच फिफ्थ ऑर्डर अप टू सॉन जर करत गेलो तर या ठिकाणी मला जो डेरिव्हेटिव्ह भेटतो तो कोण असतो पहा. याच्या पुढचा लास्टमधला डेरिव्हेटिव्ह तो असतो डी रेस टू दी पॉवर एन वाय अपॉन डी एक्स रेस टू दी पॉवर एन इज इक्वल टू एफ रेस टू दी पॉवर एन एक्स. याला म्हणतात nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे पहा जर आपला फर्स्ट स्टँडर्ड असेल तरच आपल्याला सेकंड स्टँडर्ड समजते. जर आपल्याला पहिला डेरिव्हेटिव्ह आला तरच आपल्याला दुसरा डेरिव्हेटिव्ह, दुसरा आला तरच तिसरा येतो, तिसरा आला तरच आपल्याला चौथा येतो. अशा प्रकारे आपण पहिला डेरिव्हेटिव्ह काढला, तिच्याहून दुसरा डेरिव्हेटिव्ह तयार केला, तिच्याहून तिसरा डेरिव्हेटिव्ह तयार केला, चौथा डेरिव्हेटिव्ह केला, अप टू सॉन आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तयार केलेत. आपल्या अभ्यासाला फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, पण याच्या समोरसुद्धा आपण कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह काढू शकतात. आता हे डेरिव्हेटिव्हचं रिप्रेझेंटेशन कसं असते पहा, वेगवेगळ्या भाषेमध्ये रिप्रेझेंट कसं करतात ते तुम्हाला एकदा अभ्यास करायचं. रिप्रेझेंटेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह. रिप्रेझेंटेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये काय असते पहा. रिप्रेझेंटेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये इथं पहिली टर्म आली तुमची, समजा इथं डी वाय बाय डी एक्स आला, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये या ठिकाणी तुमचा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आला, इथं डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब आला आणि लास्ट वन आला तुमचा डी रेस टू दी पॉवर एन अपॉन डी एक्स रेस टू दी पॉवर एन. तर हा फर्स्ट ऑर्डर आहे, हा सेकंड ऑर्डर आहे, हा थर्ड ऑर्डर आहे, हा nth ऑर्डर आहे. यालाच वेगळ्या भाषेत असं दाखवू शकतात. ऑरमध्ये एफ डॅश ऑफ एक्स म्हणतात, याला F2 डॅश ऑफ एक्स लिहिलं तरी चालते, याला F3 डॅश ऑफ एक्स असंही लिहिलं रिप्रेझेंट केलं तरी चालते, आणि हा आला एफ रेस टू दी पॉवर एन एक्स. म्हणजेच रिप्रेझेंटेशन कसं आहे पहा, कधी तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा तुम्हाला काहीही फरक पडत नाही. एकच टर्म आहे, फक्त भाषा बदललेली आहे, सिम्बॉल बदललेला आहे. हा फर्स्ट ऑर्डर आहे, हा पण फर्स्ट ऑर्डर आहे. याला तुम्ही समोर गेले तर अजून फर्स्ट ऑर्डरला y1, याला y2, याला y3, याला तुम्ही डॉट 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 yn असं म्हणतात. अजून समोर गेले त्याला y1चा डॅश, y2चा डॅश, y3चा डॅश आणि yn चा डॅश असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला परफेक्टमध्ये माहीत पाहिजे हे जे सगळे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे सिम्बॉल आहे, हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे, हे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे आणि हे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे. आपल्या अभ्यासाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह संपला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला सुरुवात करणार आहे आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं आता तुम्हाला एक्झाम्पलला सुरुवात करायची. असं डेरिव्हेटिव्हचं रिप्रेझेंटेशन आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला असा अभ्यास करायचा आहे. या गणितामध्ये एक पार्ट तुमचा अगोदर झालेला आहे, फक्त दुसरा पुढचा पार्ट कसा घ्यायचा तेवढंच तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे गणित शिकवलेले तेवढे गणित या ठिकाणी रिपीट होत जाणार आहे. y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x प्लस 9 आहे. याचा मला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पहिले सिंगल डेरिव्हेटिव्ह काढा, तो तुम्ही इम्प्लिसिट फंक्शनमध्ये शिकलेले आहे. y बरोबर एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x प्लस 9. आता या फंक्शनचा आपल्याला दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पण दुसरा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी सुरुवातीला प्रायमरी आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढू. कसा काढायचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चला सांगा. आता y कोणाचं फंक्शन आहे x, तर xनंच डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलेलं असेल तर डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस 7 डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2 डी डी एक्स ऑफ एक्स प्लस डी डी एक्स ऑफ 9. म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह जो तयार झाला तो कसा असेल पहा, तो असेल तुमचा 3x स्क्वेअर प्लस 14x मायनस 2 प्लस 0. हा आला पहिला डेरिव्हेटिव्ह. आपल्याला त्यानं काय सांगितलं दुसरा काढा. आपण तिसरा चौथा कितीही डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, पण जेवढं विचारलं तेवढं पहा. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजेच काय करणार तुम्ही अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. काय करणार मित्रांनो, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फक्त लिहिताना कसं लिहायचं पहा, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथे येईल 3 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 14 डी डी एक्स ऑफ एक्स मायनस डी डी एक्स ऑफ 2 अशा प्रकारे येईल.
मग आता डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्सला आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इथं 6x + 14 हा दुसरा डेरिव्हेटिव्ह आला आणि त्यानं आपल्याला दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितला होता. बाकी सोपं आहे. पहिला डेरिव्हेटिव्ह आला आणि त्याला डबल डिफरेन्शिएट केलं तर डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर 3 × 6 + 14. याचा तिसरा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब बरोबर 6. याचा चौथा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर डी रेस टू दी पॉवर 4y अपॉन डी एक्स रेस टू दी पॉवर 4 6चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. म्हणजे या गणितामध्ये आपण मॅक्झिमम 4 डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण आपण या गणितामध्ये काय केलं, 2च डेरिव्हेटिव्ह तयार केले. तिसरा चौथा तोंडी सांगितला. याचा तिसरा डेरिव्हेटिव्ह काढला तर 6 येणार आणि चौथा काढला तर 0 येणार. अशा प्रकारे तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं पहिलं एक्झाम्पल पाहिलं ते सरळ सरळ तुमची पहिली जी स्टेप आहे तिच्यावरच डिपेंड आहे. तुमचा फर्स्ट ऑर्डर आला तर सेकंड ऑर्डर येतो. आता तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्या प्रॉब्लेममध्ये डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डिटरमाइन करायचं. आत्ता जे सोडवलं तेच गणित पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल तुमचा डी डी एक्स ऑफ वाय 2 टाइम्स डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर 5 4 डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब -2 डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर -2 मायनस डी डी एक्स ऑफ 9. असं सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह येईल. इथे येईल पायाचा डेरिव्हेटिव्ह. इथे येईल 10 एक्स रेस टू दी पॉवर 4. इथे येईल त्याचा 12 एक्स स्क्वेअर. इथे येईल मायनस ऑफ मायनस +4 एक्स रेस टू दी पॉवर -3. आता हे डेरिव्हेटिव्ह सांगायची गरज नाही, तुम्हाला आले पाहिजे पहा. -2 × -2 +4 एक्स रेस टू दी पॉवर n-1 म्हणजे -3. 9चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. हा तुमचा डी वाय बाय डी एक्स आला. आता याचा तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा, कारण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर सांगितलं. तुम्ही लिहिणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या टर्मचा तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. इथे काय येईल पहा, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 10 डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर 4 -12 डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर +4 डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर -3. पहा काय आहे इथं, 10 × 4 40 एक्स क्यूब -24x -12 एक्स रेस टू दी पॉवर -4 हा तुमचा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर तयार झाला. ॲक्च्युअल आपण याचा थर्ड ऑर्डर काढू शकतो, याचा फोर्थ ऑर्डर काढू शकतो, याचा फिफ्थ ऑर्डर काढू शकतो, याचा सिक्स्थ ऑर्डर काढू शकतो. याच्या आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येऊ शकतात. पण आपल्याला कोणीही nth ऑर्डर विचारलेलं नाही. आपल्याला विचारला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढा. अशा प्रकारे तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तयार केला. याचा थर्ड बी येतो, फोर्थ बी येतो, फिफ्थ बी येतो. पहिल्या गणितामध्ये 4 डेरिव्हेटिव्ह येतात. दुसऱ्या नंबरमध्ये कितीही डेरिव्हेटिव्ह काढू शकतात. पण आपल्याला जर समजा सेकंड ऑर्डर विचारलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तयार करा. अशा प्रकारे आपल्याला याच्यावरचे प्रॉब्लेम आता सॉल्व करायचे आहेत. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स आला. याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग तुम्ही काय म्हटले, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे काय आलं पहा, डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स. काय आलं मित्रांनो तुमचं, एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स. या टर्मचे आपल्याला 2 डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करायचे. y बरोबर एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स आला. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रोडक्ट रूल. डी वाय बाय डी एक्स जसंच्या तसं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. बरोबर आहे. या ठिकाणी काय झालं पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं तुमचा एक्स स्क्वेअर आला. इथे ई रेस टू दी पॉवर एक्स, ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आला. म्हणजे दिलेली जी तुमची टर्म आहे डी वाय बाय डी एक्सची जी टर्म आहे त्यामध्ये तुम्हाला एक टर्म तयार झाली, एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स +2x इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स. आपल्याला या टर्मचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, कारण इथं दिलेलं आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डिटरमाइन करत जायचं. पहिला जसा डेरिव्हेटिव्ह तसाच आहे, व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल प्रॉडक्ट टूल. नियम माहिती आहे तुम्हाला. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. का असेल बोलता, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स +2 टाइम एक्स इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स.
आता पहा याचा डेरिव्हेटिव्ह व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल प्रॉडक्ट टूल येतो. एक्स स्क्वेअर ई रेज टू दी पॉवर एक्स ऑलरेडी पहिले काढला, आता तरी तो पाहून लिहायचा नाही, तुम्हाला बिनपायथा लिहायचा. तो डायरेक्ट लिहिला तरी मार्क पडतात, किंवा तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह काढला त्याच्यात काही बिघडत नाही, कारण हाच डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी इथं काढलेला आहे. याची किंमत डबल इथं टाकली तुम्ही, हे बघा dy बाय dx ही पूर्ण किंमत जर इथं टाकली तरी आपल्याला त्या ठिकाणी चालते. पण मी तुम्हाला डबल सोडून दाखवतो पूर्ण. पहा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, पहिले फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ऑलरेडी पहिलेच काढल्यानंतर डबल पाहून लिहायची गरज नाही. प्लस या ठिकाणी 2 टाइम्स इथं प्रॉडक्ट टूल लागणार. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एकदम शांततेने काम करायचं. इथं आलं तुमचं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स, जसाच्या तसा. इथं आलं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू कोण आलं ई रेस टू दी पॉवर एक्स, पहिलं ब्रॅकेट झालं. प्लस 2 जसेच्या तसे हा एक्स आला, इथं ई रेस टू दी पॉवर एक्स आला जसाच्या तसा. याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर एक्स येते, ई रेस टू दी पॉवर एक्स डी एक्स बाय डी एक्स 1. याच्या पुढं सिम्प्लिफाईड केलं नाही तरी चालते, पण तुम्हाला करायचं असेल ते काम करा. एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस 2x ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस 2x ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस 2 ई रेस टू दी पॉवर एक्स, हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. अजून तुम्हाला आत खोलात जायचं असेल तर तुम्ही सिम्प्लिफाईड करा. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स, ही नी टर्म सारखी आली. 4x ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस 2 ई रेस टू दी पॉवर एक्स. यामधून आपण पूर्ण ई रेस टू दी पॉवर एक्स कॉमन काढले तरी चालतात. याला म्हणतो आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला तुम्ही वेगळ्या भाषेत ऑर म्हणजे असं लिहिलंच चालते. हे बघ y2 बरोबर एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स 4x ई रेस टू दी पॉवर एक्स 2 ई रेस टू दी पॉवर एक्स. ऑर याला तुम्ही अजून लिहू शकता सफिक्समध्ये y2 किंवा डॅशमध्ये जर 2 डॅश लिहिले तरी त्याचा अर्थ एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स 4x ई रेस टू दी पॉवर एक्स 2 ई रेस टू दी पॉवर एक्स असा होतो. म्हणजे आपला जो दिलेला प्रॉब्लेम आहे त्या दिलेल्या प्रॉब्लेमला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. कधी डी स्क्वेअर वाय म्हणा, कधी y2 म्हणा, कधी y2चा डॅश म्हणा, कधी अप टू डॅश एक्स म्हणा, काही लिहिलंच चालते. म्हणजे जे दिलेला प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमचे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निघू शकतात. पण आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नाही काढायचा, आपल्याला फक्त डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचा. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला समजला असेल तर 12 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला घरी करायचा आहे. y बरोबर एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स. तुम्ही म्हणसाना 12 नंबर कुठून आलेला आहे, तर आत्ता तुम्ही जे शिकले त्यामध्येच मी काय केलं, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी मायनस ई रेस टू दी पॉवर एक्स दिला. प्रॅक्टिससाठी हा प्रॉब्लेम तुम्ही घरी करा. y बरोबर एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स, फाईन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तोच तुम्हाला डबल करायचा आहे घरी, हे लक्षात ठेवा. हाच प्रॉब्लेम आहे तो, फक्त तुम्हाला एकदा ओव्हरलुक करायचं. y बरोबर एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स, फाईंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. माझ्या मते मुलं 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. बरोबर आहे. आता तुमचा 4 नंबरचा प्रॉब्लेम आलेला पहा, वाय बरोबर एक्स लॉग एक्स. हाही ऑलरेडी अगोदर झालेलाच आहे. तुम्ही सांगा का सर तुम्ही डायरेक्ट सुरुवातीला 3 आणि लगेच 12 घेतली, याच्यासारखा प्रॉब्लेम बनवून दिला, तो तुम्हाला घरी करायचा. 4 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे, वाय बरोबर एक्स इंटू लॉग एक्स आणि आपल्याला याची डबल डेरिव्हेटिव्ह काढायची. इथे डेरिव्हेटिव्ह निघता याच्याशी घेणं देण्याने डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. मी गणित 2 मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. पहा इथं आलं माझं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं आलेलं आहे माझं डीच काढायचा पहिले मला. डी वाय बाय डी एक्सच येईल माझा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल माझा डी वाय बाय डी एक्स, एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस या ठिकाणी लॉग एक्स येईल, याचा 1 येईल, लिहिण्याची गरज नाही. हा कटला म्हणजे डी वाय बाय डी एक्सची किंमत ही 1 प्लस लॉग एक्स अशी आली. याचा मला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग मी काय केलं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आलं पहा मित्रांनो, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स
इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 1 प्लस डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. इथं आलेले 0, इथं आलेले 1/x, म्हणजे इथं आलेले डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, याची किंमत येते 1/x. काय आहे ते बाळांनो, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, याची किंमत तुमची 1/x आलेली आहे. म्हणजे आपल्याला दिलेला प्रॉब्लेम होता y बरोबर x इंटू लॉग एक्स, आणि याचा आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितला होता. मागच्या वर्षीच्या एक्झाममध्येच विचारलं होतं प्रॉब्लेम हे, बरोबर आहे. मागच्या पेपरमध्ये का पेपरमध्येच विचारलं होतं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायला 2 मार्काला गणित विचारलेलं होतं. सरळ सरळ पहिला डेरिव्हेटिव्ह आला 1 प्लस लॉग एक्स, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणून सरांनी डबल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, तो 1/x आला. तर तिसरा, चौथा, पाचवा यंथ डेरिव्हेटिव्ह निघतात, आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला डबल डेरिव्हेटिव्हपर्यंत सुरुवात करायची होती, ती केली. आता तुमचा जो 5वा प्रॉब्लेम पहा, त्याची फक्त मी सुरुवात करून देतो तुम्हाला. y बरोबर एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स, आणि याचे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करायचे. मग याचे जर आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करायचे असतील तर सांगता, पहिली स्टेप तुमची आहे, तुम्ही ऐकू बी नाही, तुम्हाला यूट्यूबवर लेक्चर पाहताना पहिली स्टेप तर स्वतःहून फास्टमध्ये तुम्हाला लिहिता आली पाहिजे. फक्त दुसऱ्या स्टेपकडे जरसक लक्ष द्यायचं, ते बी तुम्हाला येते, 1-2 गंत पाहण्याची गरज असते. पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. काय आलं पहा, एक्स स्क्वेअर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स. झालं मित्रांनो, या एक्सची एक्स गेट कॅन्सल, डी वाय बाय डी एक्सची किंमत आली तुमची एक्स प्लस 2x इंटू लॉग एक्स. असाच मी याचा पुढचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. 5वं गणित बरोबर आहे आणि तुमचं 8वं गणित जवळपास सारखंच आहे. 5वं जर तुम्हाला आलेलं असेल तर 8वं तुम्हाला होमवर्क करायचं आहे. अर्ध्या स्टेप तर जवळपास सारख्याच आहे बाळांनो तुमच्या. पहा, या ठिकाणी एक्स इन ब्रॅकेट 2x लॉग एक्स आलं. याला अगेन डिफरन्शिएट करा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय काय होते पहा, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस 2 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. बरोबर आहे. इथं आलं तुमचं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर बरोबर, याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. पहा बरं, आता एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण याच गणतात काढला. डबल आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, ते पाहून लिहायची गरज नाही पडली पाहिजे. पहा तुम्हाला, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. काय आलं पहा तुमचं, इथं आलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस या ठिकाणी किती आलं लॉग एक्स. इथं आलं माझं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर 1 प्लस एक्स गेट कॅन्सल. इथं थोडी गडबड करू शकतो मी लिहिण्याची, त्याच्यामुळे लक्ष द्या. डी एक्स बाय डी एक्स 1 आलं, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. 100% करेक्ट आहे. 2 न मल्टिप्लाय करा. इथं आला तुमचा 2, इथं आला प्लस तुमचा 2 लॉग एक्स, म्हणजे इथं आला तुमचा 3 प्लस 2 लॉग एक्स. इथे आला बाळांनो 3 प्लस 2 लॉग एक्स. हा आला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. माझी जर समजा शिकवता एखादी स्टेप चुकलेली असेल, तेवढी करेक्शन करायची किंवा त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं, सर ही स्टेप तुमची चुकीची लिहिल्या गेली. डी एक्स बाय डी एक्स 1 आला, तो 1 आला बरोबर आहे. मल्टिप्लाय केलं 3 प्लस 2 लॉग एक्स, याचं उत्तर असं आलं. तिसरा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा नाही, काढू शकतो, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे तुमची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस चालू आहे. प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 8 हे दोन्हीही प्रॉब्लेम सारखेच आहे. जर तुम्हाला 5th नंबरचा प्रॉब्लेम जर आलेला असेल, तुम्हाला 8 नंबरचा 100% येणार. तुम्हाला 12 नंबरचं होमवर्क दिलेलं आहे सरनं. बस आता आपल्याला 2-3 प्रॉब्लेम बाकी आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व केले की आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पहिला लेक्चर या ठिकाणी संपतो. सायमल्टेनियस अभ्यास करायचा. या लेक्चरमध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. याच्या मागचं कारण आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहिली पायरी क्लिअर झालेली आहे. फक्त आपल्याला दुसऱ्या पायरीकडे लक्ष द्यायचं, त्याचं बी बेसिक झालेलं आहे, म्हणून आपल्याला काही वेळ त्या ठिकाणी लागणार नाही. या ठिकाणी पहा काय झालं. प्रॉब्लेम नंबर 3 कम्प्लिटेड, 4th कम्प्लिटेड, 5th कम्प्लिटेड, बरोबर आहे. प्रॉब्लेम नंबर 8 कम्प्लिटेड, इथपर्यंत कम्प्लीट झालं. आता आपल्याला प्रॉब्लेम नंबर 6 पाहायचा. प्रॉब्लेम नंबर 6 आपण 2-2 मेथडनं सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला पुढं टेन्शन येणार नाही. वाय बरोबर साईन ऑफ लॉग एक्स जर आला, तुम्हाला माहिती आहे मी जर 12 नंबरचं होमवर्क दिलेलं असेल तर 13 नंबरचा प्रॉब्लेम तयारच आहे माझा. तुम्हाला सांग कोणचा, वाय बरोबर साईन लॉग एक्स जर सॉल्व केला तर वाय बरोबर कॉस लॉग एक्स हे तुम्हाला घरी करायचं. म्हणजे पहा
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं आलं डी डी एक्स ऑफ, बरोबर आहे, डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ साईन ऑफ लॉग एक्स. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. काय झालं पहा, डी वाय बाय डी एक्स बरोबर साईन ऑफ लॉग एक्सचं उत्तर कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. इथून सरळ सरळ 2 रस्ते तयार होतात पहा. पहिल्या रस्त्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे हा सेम प्रॉब्लेम, बरोबर आहे. आणि दुसरा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये असं येणार एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स बरोबर कॉस ऑफ लॉग एक्स. तर आपण ते बी गणित घेणार. म्हणजे यामध्ये आपण 2 रस्ते तयार करणार, हा एक वे आणि हा दुसरा वे. तर आपल्याला पहिल्या या वेनं सॉल्व करायचं, नंतर जर शो दॅट आलेलं असेल तरच दुसरा वे यूज करतात. शो दॅट असेल तर दुसरा. पहिला रस्ता कोणाला पहा, डी वाय बाय डी एक्स बरोबर कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स, बरोबर आहे. याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आलं मित्रा, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स असं येते. व्हॉट इज डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर बरोबर यू बाय व्ही. काय असतो पहा, एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, लक्ष द्या, प्लस मायनस कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. पहा मित्रांनो, पहिला जो डेरिव्हेटिव्ह काढला त्याला आपण डबल डिफरन्शिएट केलं आणि यू बाय व्हीचा फॉर्म्युला लावला. आता ज्यांचा अभ्यास स्ट्रॉंग आहे, व्यवस्थित दररोज वाचून पाहतात, त्यांना समजते. मग यू बाय व्हीचा फॉर्म्युला काय असतो, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. असा आपण क्वेश्चन रूलचा फॉर्म्युला लावला. इथपर्यंत आले. पुढं काय येईल पहा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू मायनस साईन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. ही जादू कशी झाली, या कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस या ठिकाणी आलं कॉस ऑफ लॉग एक्स, या ठिकाणी कोण आलं कॉस ऑफ लॉग एक्स, डी एक्स बाय डी एक्स कोण अपॉन एक्स स्क्वेअर. बस या ठिकाणी याला डायरेक्ट सॉल्व केलं तरी चालते, काहीही बिघडत नाही. पहा, एक्स मायनस साईन ऑफ लॉग एक्स अपॉन का आला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आला. म्हणजे एक्सची एक्स गेट कॅन्सल, काही आपल्याला टेन्शन त्या ठिकाणी आलेलं नाही आहे. सरळ सरळ टर्म कॅन्सल झाल्या. पुढं असं येईल तुमचं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर मायनस साईन लॉग एक्स मायनस कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. एखादी स्टेप माझी कमी जास्त सुटल्यानंतर प्रॉब्लेम चुकू शकतो, त्याच्यामुळं चूक झाली तर थोडं करेक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. चला डबल रिपीट करतो मी. दिलेलं गणित होतं वाय बरोबर साईन ऑफ लॉग एक्स, त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह आला कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स, डबल यू बाय व्ही लावला, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर मायनस साईन लॉग एक्सचा 1/x कटला. हे रिक्वायर्ड आन्सर करेक्ट आलं. पण समजा या गणिताला जर शो दॅटमध्ये विचारलेलं असेल तर गणित बदलू शकते. ही झाली पहिली मेथड. दुसऱ्या मेथडमध्ये जर प्रॉब्लेम शो दॅटमध्ये आला तर काय होते ते पहा. हाच प्रॉब्लेम डी स्क्वेअर वाय डी स्क्वेअर आला तर असा करेक्ट आहे. पण हा जर शो दॅटमध्ये आलेला असेल, तुमचा इथं एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स आलेला असेल आणि हा जर कॉस ऑफ लॉग एक्स आलेला असेल तर प्रॉब्लेमची मेथड बदलते. बरोबर आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे बा. डी स्क्वेअर वाय डी स्क्वेअरला असं सोडवा. शो दॅट जर विचारलेला असेल तर डिव्हिजनची जी टर्म असते ती मल्टिप्लायमध्ये न्यायची आणि इथं आणायचं. आता काय करायचं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या टर्मचा तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहा डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी डी एक्स ऑफ एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स. बरोबर आहे. इथं काय आलं पहा, प्रॉडक्ट टूल यूज करायचा. डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे हा पार्ट जर तुम्ही शांततेने शिकून राहिले तर आपल्याला असं वाटते या पार्टची पूर्ण रिव्हिजन आपली झालेली आहे, कारण नवीन तर काही शिकून नाही राहिले सर. आतापर्यंत जे शिकवलं त्याचीच रिव्हिजन करून राहिले. 100% दुसरं काय पहा बरं, या प्रॉब्लेममध्ये तुमची जुनीच रिव्हिजन आहे, नवीन काहीच नाही आहे. याचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साईन ऑफ लॉग एक्स
लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x, इथं आला x डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. याला जर मी एक्सनं मल्टिप्लाय केलं तर काय गणित तयार होते पहा, मल्टिप्लाय बाय एक्स, इथं असेल एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स बरोबर मायनस साईन लॉग एक्स. हे उत्तर इथेच संपलं नाही. साईन ऑफ लॉग एक्स याला काय म्हणतात पहा, वाय म्हणतात. म्हणजे इक्वेशन 1 जर पाहिलं तर इक्वेशन 1 वरून असं येते एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय. म्हणजे मित्रांनो आपण जे गणित पाहिलेलं आहे पहा, वाय इज इक्वल टू साईन ऑफ लॉग एक्स, याच्यापासून 2 प्रॉब्लेम तयार झाले. पहिला प्रॉब्लेम कोणचा तयार झाला, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कसा काढला, बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढल्यानंतर मग मी काय केलं ते सोडून दाखवलं, तुमचं ते उत्तर आलं. पण मी नंतर जो डी वाय बाय डी एक्स आला ते डी वाय बाय डी एक्समधल्या एक्सला जर शिफ्ट केलं तर एक्स डी वाय बाय डी एक्स बरोबर कॉस लॉग एक्स येते आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर मग तो वेगळा येतो. म्हणजे हा एका प्रॉब्लेमपासून 2 प्रॉब्लेम तयार होतात. शोधॅटचे 2 प्रॉब्लेम तयार होतात. ते आपल्याला कळलं पाहिजे की एक या पद्धतीनं सॉल्व करणे आणि एक या पद्धतीने सॉल्व करणे. हा जर प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल तर तुम्हाला पहिलेच म्हटलं मी 13 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला 2 मेथडनं सॉल्व करायचा. एक असेल वाय बरोबर कॉस ऑफ लॉग एक्स, बरोबर आहे, फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हे करायचं. याला शोधॅटमध्ये जर विचारलं तसं बी करायचं, ऑर शोधॅट सॉल्व करणे. आता शोधॅटमध्ये काय असेल याचं उत्तर काय आहे ते दिलेलं असते. समजा तुम्हाला असं दिलं वाय बरोबर साईन ऑफ लॉग एक्स, देन प्रूव्ह दॅट एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय बरोबर 0. तर या पद्धतीने सॉल्व करायचं. जसं हे गणित दिलं याचा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर यू बाय यूने वेगळा येतो. पण याला जर म्हटलं शोधॅटनं सॉल्व करा, तुम्हाला हा प्रॉब्लेम शोधॅटनं सुद्धा सॉल्व करता आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही 6वा प्रॉब्लेम शिकले आणि 13वा प्रॉब्लेम शिकले. हे तर तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटून राहिलं. 6वा शिकवते सर इकडं ते 13वा शिकवला. म्हणजे 6व्यावरून तुम्हाला 13वा प्रॉब्लेम कसा तयार केला हे तुम्हाला मी सांगितलं. 6व्यामध्ये तुम्हाला 2 प्रॉब्लेम शिकायला भेटले, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर वेगळा, शोधॅट वेगळा. 13व्यामध्ये सुद्धा मला काय करायचं, डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर करायचं आणि शोधॅट करायचं. 2 काम कशासाठी करायचं, मला प्रॅक्टिस करायची, जेणेकरून मला पुढं भविष्यात कधीच त्रास होणार नाही. त्याच्यामुळं मी या ठिकाणी वेगवेगळी प्रॅक्टिस या ठिकाणी करून राहिलो. अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम नंबर 6 कंप्लीट केला. आता आपण काय करू, 7 आणि 9 मधला एकच घेऊ. 10वा ऑलरेडी झालेला आहे, 11वा ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त 2-3 प्रॉब्लेमची चर्चा करायची, पण ती चर्चा आपण नेक्स्ट पिरियडमध्ये करणार, हे लक्षात ठेवा.